लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या 15 जूनच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत. काव्या पार्थसाठी वटपौर्णिमेची पूजा करणार असते. पण घरामध्ये सगळ्यांना वाटत असते काव्या काहीही झालं तरी वटपौर्णिमेची पूजा करणार नाही. कारण सगळ्यांना माहीत असते काव्याने अजून हे लग्न मान्य केलेले नाही. व स्वात्या त्याचाच फायदा घेत घरातल्या सगळ्यांना काव्याविरुद्ध भडकवण्याचा प्रयत्न करत असते. व स्वात्या काव्याला खूप बोलत असते. मानिनीही पार्थला म्हणत असते, "तू एवढं काही करतोस तिच्यासाठी आणि ती साधी पूजाही करू शकत नाही का तुझ्यासाठी?" घरातल्या सगळ्यांनाच काव्याचा राग आलेला असतो. पार्थ त्यांना समजवण्याचा प्रयत्न करत असतो. तो म्हणत असतो, "पूजा करायची की नाही हे त्या ठरवतील." तेवढ्यात काव्या दरवाजा उघडून बाहेर येते. काव्या तिच्या पहिल्या वटपौर्णिमेसाठी मस्त तयार झालेली असते. काव्याला पूजेसाठी तयार झालेले पाहून घरातल्या सगळ्यांनाच धक्का बसतो. काव्या व स्वात्या समोर येते आणि म्हणते, "काव्या वटपौर्णिमेची पूजा करणार." पार्थ काव्याकडे पाहतच राहतो. पार्थला खूप आनंद झालेला असतो. तर आता काव्या जीवाला विसरून पुढे जाईल का नाही हे पाहणे खूपच इंटरेस्टिंग होणार आहे. असेच नवनवीन अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.